मी स्वतः कंपन्यामध्ये इंटरव्ह्यू घेतो. त्यामुळे इंटरव्ह्यू घेताना कॅन्डिडेटमध्ये मी एक्झॅक्टली काय पाहतो आणि कुठल्या बेसिसवर तो कॅन्डिडेट फायनल होतो आणि कॅन्डिडेट कुठल्या चुका करतात त्याच्यामुळे मला तो कॅन्डिडेट नको वाटतो. आणि बॅकएंडला काय प्रोसेस होते हे मी तुम्हाला एक थोड्याशा काही गोष्टी सांगतो आणि या तुम्हाला माहिती असणं फार जरुरी आहे. कारण बऱ्याच लोकांचे एक गैरसमज असतात. ते इंटरव्ह्यूमध्ये काही चुका करतात. त्या चुका नाहीच झाल्या पाहिजे. कारण इंटरव्ह्यूमध्ये पास होणं हे माझ्या दृष्टीने तर खूप अवघड गोष्ट नाही. तुम्हाला वाटत असेल की कंपन्या फक्त टेक्निकल बेसिसवरच लोकांना पास करतात, तसं नाही आहे. टेक्निकलपेक्षा बाकीच्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. हे का ते मी सांगतो तुम्हाला, की आजच्या काळामध्ये मार्केटमध्ये एवढी व्हॉलॅटिलिटी आहे, एवढी व्हर्सॅटिलिटी आहे, की त्या जॉबचा परफेक्ट कॅन्डिडेट भेटणं हे प्रत्येक कंपनीसाठी फार अवघड आहे. मग कंपन्या काय करतात, की एक मिळता-जुळता जरी त्यांना कॅन्डिडेट मिळाला आणि त्याचा स्वभाव, त्याचं वागणं, बोलणं हे जरी मॅच झालं आणि तो कॅन्डिडेट जर तयार आहे मेहनत करण्यासाठी, तर कंपन्या खुश होऊन त्याला नोकरी देतात. तर ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला थोडीशी एक्सप्लेन करेन. होतं काय, सुरुवातीला जेव्हा एखादी ओपनिंग होते कंपनीमध्ये, त्यावेळेस डेफिनेटली ते एच आरकडे जो टेक्निकल माणूस असतो इंटरव्ह्यू घेणार तोच लिहून देतो एच आरला, की मला एक साधारण एवढ्या एवढ्या वर्षाचा कॅन्डिडेट हवा आहे आणि त्याला हा हा एक्सपिरियन्स हवा आहे. मग त्यानंतर एच आरला बरेचसे रेझ्युमे येतात, बरेचसे लोक त्याला अप्लाय करतात. आता हे सगळे रेझ्युमे एच आरकडे फिल्टर करत बसायला वेळ नसतो. एच आर मग सगळे ते रेझ्युमे जो कोण टेक्निकल मॅनेजर आहे त्याच्याकडे पाठवणार, की बाबा तुम्ही हे टेक्निकली फ्रीज करा. एकदा का त्या टेक्निकल मॅनेजरने त्याला फ्रीज केलं, कारण तीच पहिली आणि मी तर म्हणेन की तीच शेवटची पायरी असते. तिथेच तुम्ही जर पहिल्या कॉलला तुम्ही जर पास झाला, की पुढचे कॉल हे तुम्हाला जस्ट एक कमर्शियल आणि हाय हॅलोसाठीच असतात. तर आता माझं स्वतःचंच तुम्हाला सांगतो मी, की जेव्हा माझ्याकडे पहिल्यांदा रेझ्युमे येतात तर भरमसाठ येतात. म्हणजे आता हार्डली एक कॅन्डिडेटसाठी अगदी मी तर म्हणेन 40-50 रेझ्युमे येऊन जातात. त्यातला कुठे एखादा फ्रीज होतो किंवा एखादा खरं म्हणा तर एखादा हिरा म्हणा, एखादा जेम्स म्हणा तो सापडतो. बाकीचे सगळे चुकाच करतात मोस्टली इंटरव्ह्यूमध्ये. तर पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडे रेझ्युमे येतात, सर्वात पहिल्यांदा मी रेझ्युमेमध्ये काय पाहतो, त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीने एक हेडिंगमध्येच त्यांनी कुठेतरी लिहिलं असणार आहे, की बाबा माझा किती एक्सपिरियन्स आहे. समजा कोणाचा 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे तर हॅविंग 10 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आणि पुढे काहीतरी त्यांनी लिहिलं असतं. त्यानंतर त्याचं हायेस्ट डिग्री क्वालिफिकेशन मी चेक करतो जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. आणि आत्तापर्यंत त्याने कुठल्या कंपन्यामध्ये काम केलेलं आहे, त्याने कधी करिअरची सुरुवात केली आहे, कुठल्या कंपनीमध्ये किती कालावधी स्पेंड केला आहे, हे त्या रेझ्युमेमध्ये मी पाहत असतो. बाकी वाचत बसायला आमच्याकडे बिलकुल वेळ नसतो. त्यामुळे तुम्ही रेझ्युमे 1 पानाचा करा नाही तर 10 पानाचा करा, आम्हाला काही त्यात पडलेलं नसतं. कारण पुढचा आम्हाला तुम्हाला डायरेक्ट कॉल करून तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा असतो. त्यामुळे रेझ्युमेच्या पहिलं अर्धं पान जर तुम्ही तुमचं नाव, त्याच्यानंतर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, तुम्ही किती वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा आजपर्यंतचा किती वर्षाचा आहे तो, तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन आणि आत्तापर्यंत काम केलेल्या कंपन्यांची नावं आणि तिथे कालावधी, हे जरी तुम्ही लिहिलं ना तरी मी म्हणेन सफिशियंट आहे. म्हणजे परत लोकांना ते डिटेल शोधत बसायला वेळ लागू नये. तर हा झाला आता रेझ्युमेचा प्रकार. आता एकदा रेझ्युमेतल्या एक गोष्टी झाल्या, की मग माझ्याकडे टेक्निकल इंटरव्ह्यू घेण्यासाठी एक साधारण 5 ते 10 शक्यतो 10 प्रश्न मी तयार करून ठेवलेला असतो. आता माझ्याकडे एकच कॉल त्याला करायला वेळ आहे. मी काय त्याला सारखं सारखं कॉल करणार नाही किंवा परत परत इंटरव्ह्यू घेणार नाही. मग होतं असं, की ते 10 प्रश्न माझ्याकडे तयार असतात आणि आता हे जे 40-50 रेझ्युमे माझ्याकडे आलेले आहेत, या सगळ्यांनाच मला कॉल करायचं. मग माझ्याकडे विचार करा, मला माझं ऑफिसचं पण काम करायचं आहे, प्लस मला यांचे इंटरव्ह्यू पण घ्यायचे आहेत. मग मग त्यामुळे मी काय कोणाला 1 ते 2 तास तर देणारच नाही. मी हार्डली एखाद्या इंटरव्ह्यूला पहिले 15 मिनिटं देणार. पहिल्या 15 मिनिटात हे क्लॅरिटी मिळते मला, की पुढची 15 मिनिटं त्याच्यावर घालवायची का नाही घालवायची. तर आता होतं असं, की समजा माझ्याकडे रेझ्युमे आला, मी ते सगळं चेक केलं, मी त्याला आता कॉल करणार. आता कॉल केल्यानंतर मी त्याला
पटपट पटपट हे माझे जे 10 प्रश्न आहेत ते विचारत जाणार. याच्यामध्ये मला त्याच्याकडून एकच अपेक्षा आहे की त्याने एवढीच पहिली उत्तरं द्यावी, हो किंवा नाही. एक एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. मी जर एखाद्याला विचारलं, "बाबा तुला क्रिकेट माहिती आहे का नाही माहिती आहे?" उत्तर काय पाहिजे? "हो, मला माहिती आहे." त्याने जर पुढे डिटेल उगाच एक्सप्लेनेशन करत बसला की हो क्रिकेट असं असतं, तसं असतं, त्यामध्ये लेग स्पिन असतं, ऑफ स्पिन असतं, LBW असतं. ह्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की एकतर अननेसरी तुम्ही एक्सप्लेनेशन देत बसता, तुम्ही समोरच्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करता. होतं काय, लोकांच्या मिस्टेक्स याच्यामध्ये एक मिसअंडरस्टँडिंग काय असतं की मी जर छोटंसं उत्तर दिलं तर समोरच्याला कसं कळणार की मला त्याचं नॉलेज आहे की नाही आहे. मग मला त्याला नॉलेज दाखवायचं असेल तर मी जरा जास्त उत्तर देऊ. हे चुकीचा गैरसमज आहे. हे असं करू नका. समोरची जी व्यक्ती आहे ती पहिली हे जाणून घेणार की तुम्हाला या फील्डमधल्या किती गोष्टींचं नॉलेज आहे. त्यासाठी एक साधारण प्रश्न तरी ती तयार ठेवणार. त्याच्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःहून नॉलेज असेल, कारण होतं असं की बऱ्याचसे जे मॅनेजर इंटरव्ह्यू घेतात त्या मॅनेजर्सला स्वतःला बऱ्याच गोष्टींचे नॉलेज नसतं. असं असतं बऱ्याच गोष्टीमध्ये की जे मॅनेजर असतात ते टेक्निकली साऊंड नसतात. मग तुम्ही जर नुसतंच काही बेसिक हो किंवा नाही अशी उत्तरं दिली तर त्या मॅनेजरला पुढे डिटेल प्रश्न विचारायला प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. आता मला जर समजा सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो मिळाली आणि मला असं वाटलं की नाही बाबा अजून विचार, तर मी पुढचे अजून काही त्याच एखाद्या प्रश्नाला अजून डीपमध्ये घुसणार की बाबा सांग क्रिकेट ओके माहिती आहे ना, मग सांग LBW काय आहे, लेग स्पिन काय आहे, ऑफ स्पिन काय आहे, किंवा साधारण एखादा ब्रिज समजा बांधायचा आहे. ठीक आहे, एका कंपनीला एक कंपनी आहे जी ब्रिज बांधायचं काम करते. तर बाबा मी जर एखाद्या कॅन्डिडेटला विचारलं बाबा तुला ब्रिज बांधणं म्हणजे हे काय हे माहिती आहे का, तर त्या कॅन्डिडेटचं उत्तर काय असलं पाहिजे? हो, मला माहिती आहे. त्यातले जे काही गोष्टी आहेत हे मला माहिती आहे. माझ्यासाठी सॅटिस्फॅक्शन काय? बाबा ह्याला माहिती आहे. आता असं तर नाही आहे की तो कॅन्डिडेट कंपनीमध्ये आला आणि त्याला डायरेक्ट आपण ब्रिज बांधायचंच एकट्यालाच काम देणार असं नाही आहे. कुठल्याही कंपनीमध्ये लक्षात घ्या की जी कंपनी प्रोजेक्ट करते त्या कंपनीमध्ये ऑलरेडी एक टीम असते काम करणारे. बॅकएंडला त्यांचे बरेचसे असे प्रोजेक्ट्स झालेले असतात. त्याच्यामुळे त्या कंपनीकडे एक डाटाबेस असतो. त्यामुळे तुम्हाला काय अगदी 100%च टेक्निकली नॉलेज असलं पाहिजे असं नाही आहे. त्यामुळे कंपनीला काय करते की तुम्हाला भलेही त्या 10 प्रश्नाची उत्तर नाही आली, तुम्ही 4-5 तर उत्तर नक्कीच देणार. त्या उत्तरामध्ये तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात हे कंपनी बघत असते. हे तो मुलाखत घेणारा, इंटरव्ह्यू घेणारा पर्सन बघत असतो. तुम्ही उत्तर काय देणार? हो, मला माहिती आहे. हां, ही गोष्ट माझ्या हाताखालनं गेली नाही, पण ही मला करायला नक्की आवडेल. ही मला शिकायला आवडेल. ह्याच्यामुळे काय होतं की इंटरव्ह्यू जो आहे हा पॉझिटिव्ह मोडमध्येच राहतो. इंटरव्ह्यूमध्ये कुठलाच निगेटिव्ह पॉईंट येत नाही. तर समोरच्या व्यक्तीला टेक्निकल राऊंडमध्ये तुम्हाला एवढाच कॉन्फिडन्स द्यायचा आहे की हो सर हे मला माहिती आहे. नाही सर हे मी केलेलं नाही आहे. माझ्या हाताखालनं ते गेलं नाही आहे. अनफॉर्च्युनेटली मी जे प्रोजेक्ट केले त्याच्यामध्ये ही गोष्ट नव्हती. त्यामुळे मला ही शिकायला नाही मिळाली. पण तुमच्याकडे हे आहे, हे खूप चांगलं आहे. मला हे शिकायला मिळेल. ह्यामुळे समोरचा माणूस फार म्हणजे त्याला आनंदच होतो की मला असा कॅन्डिडेट मिळाला आहे की ज्याला माहिती नाही आहे पण त्याला शिकायची इच्छा आहे, त्याला ते करायची इच्छा आहे आणि तो पॉझिटिव्ह कॅन्डिडेट आहे. ह्या गोष्टीमुळे तो टेक्निकल राऊंड जो आहे ना तो खूपच चांगला तयार होतो. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादा टेक्निकल माणूस असतो ज्याला खूपच नॉलेज आहे, तो तर थोडंफार तुम्हाला तर विचारणार. पण कधी कधी जर असा मॅनेजर निघाला ज्याला स्वतःलाच टेक्निकल जास्त माहिती नाही आणि तुम्ही शॉर्टमध्ये आन्सर दिले ना तर तुमचा टेक्निकल राऊंड अजून चांगला क्लोज होतो. आता तुम्ही म्हणाल की या टेक्निकल राऊंडचं छोटंसंच उत्तर दिलं तर आम्ही तर कन्फ्युजनमध्ये राहणार की आमचा इंटरव्ह्यू चांगला गेला का नाही गेला. तर त्याची काळजी तुम्ही नका करू. इंटरव्ह्यू ज्याला घ्यायचा आहे ना तो त्याला स्वतःला जोपर्यंत सॅटिस्फाय नाही होणार, त्याचे जोपर्यंत तो कन्व्हिन्स नाही होणार तोपर्यंत तो तुम्हाला ते प्रश्न विचारणार. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करूच नका. तुम्ही त्याने विचारलेल्या प्रश्नांचं जेवढं शॉर्टमध्ये उत्तर देता येईल, जेवढं कॉन्फिडेंटली उत्तर देता येईल की हो मला माहिती आहे, या शब्दातच त्याला कळतं की तुम्हाला माहिती आहे. मग तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायला तो डेफिनेटली पुढचे प्रश्न नक्की विचारेल. आता हा झाला टेक्निकल राऊंड. मी तुम्हाला सांगितलं की रेअरली असा कुठला कॅन्डिडेट मिळतो ज्याला खरंच डिटेल टेक्निकल नॉलेज असतं, जो 100% प्रोफाईल मॅच होईल, असं व्हेरी रेअरली होतं. व्हेरी रेअरली. मग कंपन्यांना जरी असा एखादा कॅन्डिडेट मिळाला ज्याचा मिळता जुळता थोडाफार का होईना प्रोफाईल आहे, त्याची काम करायची तयारी आहे आणि मग तो टेक्निकलमध्ये पास होऊन जातो. आता त्याच्या पुढे
काय होतं की जो टेक्निकल मॅनेजर आहे तो त्या कॅन्डिडेटला एक चान्स देतो की तुला काय विचारायचं आहे का, तुला काही डाऊट्स आहेत का, तर ते विचार. याचं सिम्पल एकच उत्तर पाहिजे की नो सर आय एम कम्फर्टेबल, की नो सर आय एम ओके. होतं असं की बरेच कॅन्डिडेट काय करतात, इथे जरा चूक करून टाकतात. ते जसं तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाल आणि तुम्हाला हॉटेल बुक करायचं, तुम्ही त्यांना प्रश्न विचारता की इथे गरम पाणी येतं का, इथे सकाळी नाश्ता फ्री आहे का. तर असे काही तिथे बेसिक प्रश्न विचारायला चालू करतात की इथे लंचची फॅसिलिटी आहे का, किंवा इथे सॅटर्डे संडे वर्किंग तर नाही ना, इथे लिव्स किती असतात, इथे हे किती असतात, ते किती असतात. ह्याच्यामुळे होतं काय की आता तुम्ही प्रश्न विचारला तर त्याला उत्तर देणं तर भागच आहे, पण तो थोडासा अनकम्फर्टेबल होऊन जातो, तो थोडासा नर्वस होऊन जातो. आता तो काय हॉटेलचा मॅनेजर नाही आहे की तो तुम्हाला इथे किती फॅसिलिटीज आहेत, काय आहेत, हे तुम्हाला त्याची उत्तरं देत बसायला. त्यामुळे चुकूनसुद्धा टेक्निकल मॅनेजरला ह्या असे प्रश्न विचारू नका. ह्या गोष्टी माहिती मिळण्याचे सोर्स भरपूर आहेत. तुम्हाला जिथे तुम्ही रिसेप्शनमध्ये जाता तिथेसुद्धा तुम्ही रिसेप्शनच्या मॅनेजरला रिसेप्शनला जो मॅनेजर बसला त्यालासुद्धा तुम्ही विचारलं, अहो ही कंपनी सॅटर्डे संडे वर्किंग आहे की नाही, तो सुद्धा तुम्हाला सांगेल. त्यामुळे माहिती काढायचे बरेचसे ऑप्शन आहेत. उद्या ज्यावेळेस तुमचा रेझ्युमे HR कडे येतो, HR सुद्धा तुम्हाला सांगेल की इथे किती कॅज्युअल्स असतात, किती लिव्स असतात, काय काय असतं, काय फॅसिलिटीज आहेत, तुमचं जे काय सॅलरी ब्रेकअप आहे ते HR सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करेल. टेक्निकल मॅनेजरबरोबर तुम्ही फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह बोला. एवढंच की हो मला माहिती आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर डायरेक्ट नाही म्हणू नका की नाही सर, आय हॅवंट डन दिस, द प्रोजेक्ट विच आय गॉट, हे माझ्या हाताखालनं गेलेलं नाही, पण हे मला शिकायचं आहे, माझी खूप इच्छा आहे, त्यामुळे मला हे नक्की करायला खूप आवडेल. तर हे जो कॉन्फिडन्स तुम्ही समोरच्याला द्याल ना, तिथेच तुम्ही समजून घ्या की तुम्ही 100% पास झाला आहे. हीच एक गोष्ट आहे जो समोरचा माणूस इंटरव्ह्यू घेतो तो तेच बघत असतो की कॅन्डिडेट किती तयार आहे, त्याला किती इच्छा आहे काम करायची, तो किती पॉझिटिव्ह बोलतो, तो किती पोलाईट आहे. हीच एक गोष्ट त्या इंटरव्ह्यूमध्ये बघत असतात. त्यामुळे हे तुम्ही फक्त एवढं जरी तुम्ही केलं ना, तरी मी तुम्हाला सांगतो 100% तुम्ही प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये पास व्हाल. आता मी तुम्हाला आत्तापर्यंत काय काय सांगितलं, रेझ्युमेचं मी तुम्हाला सांगितलं, रेझ्युमे कसा फिल्टर होतो, किती वेळ दिला जातो, कसं स्पीड ठेवायचं इंटरव्ह्यूमध्ये, कसं पॉझिटिव्ह राहायचं, निगेटिव्ह कुठलीही गोष्ट बोलायची नाही. पर्सनल प्रॉब्लेम्स कुठलेही तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलू नका की माझं आत्ताच लग्न झालं आहे, मला लेट नाईट थांबता नाही येणार, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम, असे अजिबात उत्तरं देऊ नका. कारण इंटरव्ह्यूमध्ये एक जरी शब्द तुमचा निगेटिव्ह गेला की समोरचा माणूस नर्वस होतो, त्याचा कॉन्फिडन्स, तुमच्यामधला कॉन्फिडन्स हा ढासळून जातो. त्यामुळे तो कॉन्फिडन्स लेवल स्टार्टपासून मेंटेन ठेवा. ठीक आहे. काही कंपन्या अशाही तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की तुम्ही मागची कंपनी का सोडताय, तर त्यांना सांगायचं की काही रिझन आहेत, त्याच्यामुळे तिथे थोडंसं कंटिन्यू करणं जरा अवघड जातं आहे काही, आणि त्या रिझनमुळे मला आता चेंज करावं लागतं आहे. असं एक सिम्पल तुम्ही उत्तर देऊन ती वेळ मारून नेऊ शकता. ठीक आहे. काही लोक असे प्रश्न विचारतात की तुझे क्वालिटीज काय आहे. एक 2-3 तुम्हाला बेसिक्स गोष्ट सांगतो क्वालिटीज, की एक भलेही तुमच्यामध्ये असतील नसतील तर एक 2-4 गोष्टी सांगायच्या की मी एक हार्ड वर्किंग पर्सन आहे, मी क्लिअर थिंकर आहे आणि मला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात, मी मन लावून काम करतो. ह्या 2-4 गोष्टी फक्त तुम्ही बोला. बघा तुमचा इंटरव्ह्यू हा नेहमी पॉझिटिव्हच राहील. तुम्ही तुमच्या पॉझिटिव्हमुळे समोरचा माणूस खुश होत 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 राहून तुमचं म्हणजे HR कडे तुमचा रेझ्युमे गेलाच म्हणून समजा. कळलं का? आणि हा जो फर्स्ट लाईन मॅनेजर आहे ना, हा जो इंटरव्ह्यू घेतो याच्यामधनं एकदा तुम्ही पास झाला की पुढचा जो त्याचा वरचा मॅनेजर जो आहे त्याला हे तर माहीत असतं की बाबा ह्याचा ऑलरेडी इंटरव्ह्यू झालेला आहे, ऑलरेडी ह्याचा रेझ्युमे माझ्याकडे आलेला आहे, तर मी आता फक्त, त्यामुळे तो पुढचा मॅनेजर फक्त हाय हॅलोच करतो. किंवा बऱ्याचदा असं होतं की डायरेक्ट HR कडनं डायरेक्ट कॉल येतो आणि तुम्हाला ऑफर जाते. आता पुढचा भाग जो झाला कमर्शियलमध्ये मी जास्त पडणार नाही, पण तरी माझा जो एक्सपिरियन्स आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की तुमचा जो, जसं तुम्ही एक साधारण 2-3 वर्षानंतर बरेचसे लोक चेंज ओव्हर करतात, तुम्हाला जी ऑफर मिळते ना ती HR कडे एक फॉर्म्युला असतो
की तुमचं क्वालिफिकेशन बघतात हायेस्ट, तुमचं एक्सपिरियन्स बघतात, तुमचं मागच्या कंपनीचं जे ब्रेकअप आहे आणि या कंपनीचं ब्रेकअपमध्ये ते टॅली करतात आणि एक साधारण 20-25 ते 30% साधारण नवीन राईज असते ती देऊन तुम्हाला ती ऑफर पाठवतात. त्याच्यानंतर तुमच्याकडे फार फार तर तुम्ही थोडंफार एचआरला निगोशिएट करू शकता आणि एखाद्या वेळेस असं होतं की एचआर जर समजा कंपनीला फारच गरज असेल तर एखादी छोटीशी अजून एक रिवाईज करून पाठवून द्याल. पण मोस्टली ती जी ऑफर देते ना एचआर, त्याच्यानंतर परत तुम्हाला खूप तुम्ही जास्त अपेक्षा ठेवू नका. 25-30% पण मला वाटतं इंडस्ट्री स्टँडर्डप्रमाणे ओके आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये होतं काय, काही लोक अशी चूक करतात, ते स्वतःची काहीतरी डिमांड ठेवून बसतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या घडीला कुठलीही कंपनी तुमची डिमांड पूर्ण नाही करू शकत. कंपनी स्टँडर्डप्रमाणे जे आहे हे एच आरही ॲक्सेप्ट करू शकतं आणि तुमचा जो कोण टेक्निकल मॅनेजर असेल तो सुद्धा ॲक्सेप्ट करू शकतो. स्वतःची डिमांड ठेवून चालू नका. मी कित्येक इंटरव्ह्यूमध्ये असं बघितलं की काही लोकांनी स्वतःची डिमांड ठेवलेली आहे, एच आरने मग त्याला होल्डमध्ये टाकलं, नंतर ते स्वतःहून परत एच आरला कॉल करून सांगितलं की आता आम्ही कमीमध्ये तयार आहोत. ही चूक करू नका. जे काय आहे ते आयदर स्टार्टिंगलाच हो किंवा नाही, जे काय आहे ते स्टार्टिंगला क्लिअर करा. ठीक आहे. इंटरव्ह्यू देताना बरेचसे लोक असं असतात की एखाद्या कंपनीमध्ये वैतागून रेझ्युमे अपलोड करतात आणि मग ज्यावेळेस त्यांना पहिल्यांदा कॉल येतो एच आरचा, त्या कॉलवरच तुम्ही क्लिअर करून घ्या की या कंपनीमध्ये तुम्हाला जायचं आहे का नाही जायचं आहे. बरेच लोक काय करतात, त्याची पुढची प्रोसेस जातात आणि मग जेव्हा त्यांच्या हातात ऑफर लेटर पडतं मग नाही म्हणतात. तसं नका करू. कारण बऱ्याचशा प्रोसेसमधनं जाऊन ती तुम्हाला ऑफर हातात पडलेली असते. त्यामुळे तिथे रिजेक्शनच्या ऐवजी अगोदरच क्लिअर राहा. कारण कुठे ना कुठे तुमचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट येतो. कारण मार्केट आज असं आहे ना की मार्केटमध्ये हे जे लोक आहेत, आज या कंपनीमध्ये ज्याने इंटरव्ह्यू घेतला तो कदाचित पुढच्या कंपनीमध्ये सुद्धा तुम्हाला भेटेल आणि तिथे तो लक्षात ठेवेल की ह्याला मी ते ऑफर दिले आणि त्याने रिजेक्ट केलं. तसं नका करू. ठीक आहे. तर रेझ्युमेचं मी तुम्हाला सांगितलं, टेक्निकलचं मी तुम्हाला सांगितलं. टेक्निकलला घाबरू नका, टेक्निकलचं बर्डन ठेवू नका. डेफिनेटली तुम्हाला आता असं आहे की जेव्हा तुम्ही रेझ्युमे अपलोड करता तुम्हाला कधी पण कॉल येऊ शकतो. कारण जो मॅनेजर असतो तो त्याच्या कामातनं वेळ काढून तुम्हाला फोन करत असतो. त्यामुळं कॉलसाठी रेडी राहा आणि बेसिक एक प्रश्नांचं जे काही उत्तर आहे ती तयार करून ठेवा. आता मला सुद्धा आज इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर मला जरी कुणी आज इंटरव्ह्यू घेतला तर टेक्निकल सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मी काय लगेच देऊ शकणार नाही. कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की काही आता आता हे ते दिवस नाही राहिले की जिथे तुम्हाला फॉर्म्युले सगळे पाठ करायची गरज आहे. कळलं का? तुम्ही काय करता, तुमच्याकडे प्रोजेक्ट बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट असतात. मग एक प्रोजेक्ट करून समजा असं 3-4 वर्ष झालं असेल, त्याचं आज लगेच थोडी तुम्हाला काय आठवणार आहे. त्यामुळे तसं करू नका. एवढं तुम्ही टेन्शनमध्ये राहू नका. टेक्निकल इंटरव्ह्यू हा खूपच सिम्पल असतो. तुम्हाला जरी एखाद्या समोरच्याने फॉर्म्युला जरी विचारला तरी सांगायचं की नाही सर आता हे आजकाल फॉर्म्युला वगैरे आता एवढं काय आता मी लक्षात ठेवत नाही. किंवा एखादं स्टँडर्डचं नाव विचारलं, एखादा नंबर विचारला, नाही म्हणायचं आत्ता मला सध्या काय आठवत नाही पण मी हे केलेलं आहे. हे पॉझिटिव्ह राहणं, कंटिन्युअस पॉझिटिव्ह राहणं, समोरच्याला खुश करणं हे फार जरुरी आहे. निगेटिव्ह तोंडातनं सुद्धा काढू नका. इंटरव्ह्यूमध्ये फार पोलाइटली बोला, व्यवस्थित बोला. बघा तुमचा डेफिनेटली हा इंटरव्ह्यू सक्सेस होईल. तुम्हाला डेफिनेटली कॉल येईल. कारण कॅन्डिडेटची तयारी असणं, कॅन्डिडेटची शिकायची इच्छा असणं. कारण काय आहे ना, आजचं परिस्थिती अशी आहे की एक जरी प्रोजेक्ट एखाद्या कॅन्डिडेटने केला तर त्याला त्यातलं नॉलेज मिळून जाईल. मग त्याला पुढचे प्रोजेक्ट करणं सोपं जातं. साधारण समजा आता एखादी, जसं मी तुम्हाला सांगितलं, एखादी ब्रिज बांधणारी कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये जरी तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्हाला त्यातलं बेसिकच थोडंसं माहिती आहे, मग तिथे ऑलरेडी एक टीम असते, एक्सपिरियन्स लोक असतात, तिथे काही सॉफ्टवेअर्स असतात, तिथे काही पास्ट केलेले प्रोजेक्ट असतात. नवीन कोणाला काही करायचं नाही आहे. त्याच्यामुळे टेक्निकल भरेही कुणी जास्त तुमचा हार्ड इंटरव्ह्यू घेतला आणि तुम्हाला असं वाटलं की तुम्ही खूप जास्त उत्तर देऊ शकला नाही किंवा तर त्याची तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे ना. काही लोकांना सवय असते टेक्निकली हार्ड इंटरव्ह्यू घेण्याची, त्याच्यामध्ये होऊ नका. बाकीच्या गोष्टी तुमच्या पॉझिटिव्ह ठेवा. कळलं का? कारण टेक्निकल कुठल्याही कंपनीमध्ये एक टेक्निकल स्ट्रॉंग माणूस असतोच असतो.
त्यामुळे कंपन्यांना ती चिंता नसते की मला जर एखादा टेक्निकली स्ट्रॉंग माणूस नाही मिळाला तर माझ्या कंपन्यांना कामं करायला माणसं हवी आहेत. त्यांच्याकडे बरेचसे स्टँडर्ड आहेत, बरेचसे जुन्या प्रोजेक्टचे रेकॉर्ड्स आहेत, तेच ड्रॉइंग वापरून पुढे यूज केलेलं असतं. त्यामुळे नॉलेज जर तुम्ही खरंच बघाल ना तर तेवढं नॉलेज असण्याची गरज आजच्या घडीला अजिबात काही नाही आहे. तुम्हाला बेसिक जरी माहीत असेल ना तरी असतं. आता साधारण ब्रिज बांधायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये कॉलम्स असतात, त्याच्यामध्ये सळ्या असतात, रॉड असतात, त्याच्यामध्ये स्पेशल प्रकारचं सिमेंट असतं, त्याचं लोडिंग सॉफ्टवेअरमधनं केलं जाणार. मग त्या ब्रिजमध्ये त्याचे ते गर्डर्स असतील म्हणा हे ठेवले जातात. तर हे एक बेसिक सगळ्यांना माहीत असतं. तेवढं जरी माहीत असेल तरीसुद्धा तुम्ही त्या कंपनीमध्ये काम करू शकता. ठीक आहे. त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये पॉझिटिव्ह राहा. स्वतःच्या अशा काही डिमांड ठेवू नका. त्यानंतर जो फर्स्ट कॉल आहे ना जो म्हटलं तो कॉल व्यवस्थित होऊ द्या. पॉझिटिव्ह राहा. तुम्ही डेफिनेटली सक्सेसफुल व्हाल. कारण मी जे इंटरव्ह्यू घेतो मी आत्तापर्यंत असे कितीतरी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. मॅक्सिमम असं झालेलं आहे की मी जेव्हा जॉब चेंज करायचा प्रयत्न करतो आणि माझा जो पहिला इंटरव्ह्यू आहे त्या पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन होतं आणि मला ऑफर लेटर मिळतं. रेअरली एक इंटरव्ह्यू माझा असं झालं होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की तुझी आहे ती कंपनीची सॅलरी खूप जास्त आहे, आम्ही तेवढी ऑफर नाही करू शकत. नाहीतर आजपर्यंत जे माझे इंटरव्ह्यू झालेले आहेत पहिले त्या पहिल्या इंटरव्ह्यूमध्येच मला जॉब लागलेला आहे. ठीक आहे. त्यामुळं तुमच्या चेहऱ्यावर पॉझिटिव्हनेस, तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असणं, तुम्ही पोलाईट असणं आणि तुमची तयारी असणं की सर आय एम रेडी टू डू दिस, आय वूड लाईक टू डू दिस, आय वॉन्ट टू डू दिस, आय वॉन्ट टू लर्न दिस, हे शब्द असणं फार जरुरी आहे. हां, आता उगाच हेच प्रश्न रिपीट करू नका, नाही तर समोरच्या वाटेल हा काहीतरी बावळटच आहे, तेच सारखं बोलते. स्वतःची मूर्खता सिद्ध करू नका. ठीक आहे. गरज पडली तर इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करा. माझ्या आता हे जे मी तुम्हाला सांगतोय आता एक आणि लाईफमध्ये क्लिअर थिंकिंग राहा. क्लिअर थिंकिंग आता एक तुम्हाला साधं उदाहरण देतो. आता हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी बॅकएंडला काही एखादं साऊंड टाकू शकलो असतो किंवा एकदम हायफाय काही एखादा व्हिडिओ करू शकलो असतो. पण नाही, माझं काम काय आहे या व्हिडिओमधनं तुम्हाला एखादा मेसेज देणं. तो मेसेज तुम्हाला मिळाला, तुमचं काम झालं. माझं काम झालं, तुमचं काम झालं. ह्याला म्हणतात क्लिअर थिंकिंग. त्यामुळे लाईफमध्ये क्लिअर थिंकिंग राहा, पॉझिटिव्ह राहा, हार्ड वर्किंग राहा, क्विक लर्नर राहा. ठीक आहे. तर डेफिनेटली तुम्ही पुढे सक्सेसफुल व्हाल. ओके. बाकी काही मनातमध्ये न्यूनगंड बाळगू नका की मला जॉब मिळणार नाही, ही कंपनी मला काम देईल का, तसं करू नका. शेवटी बघा कंपन्यांना गरज आहे. ठीक आहे. तुम्हाला तर गरज आहेच आहे, पण सर्वात जास्त गरज ही कंपन्यांना आहे. टेन्शन कंपन्यांना आहे. त्यामुळं चांगला कॅन्डिडेट मिळण्यासाठी अक्षरशः कंपन्यांना खूप त्रास होतो. म्हणजे त्यांना अगदी ते सर्च केल्याशिवाय राहतच नाही. म्हणजे आता माझ्याकडे पण असं झालं आहे की जेव्हा चांगला कॅन्डिडेट मिळतो तेव्हाच मी त्याला फायनल करतो. मग भलेही 50 रेझ्युमे येऊ दे नाही तर 100 रेझ्युमे येऊ दे. ठीक आहे. सो बेस्ट ऑफ लक. आणि काय असेल तुमचे क्वेश्चन तर या कॉमेंट्समध्ये टाका. मी डेफिनेटली माझा वेळ काढून रिप्लाय करेन. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.